येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। नाशिकात गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला, खासदार सुप्रिया सुळे यांनी दखल घेत कठोर कारवाईची केली मागणी। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नाशिक पूर्व मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडलाय। आपल्या चारचाकी वाहनातून मतदार पावत्या वाटप करत असताना हा हल्ला झाला। या प्रकरणी स्वतः उमेदवार गणेश गीते यांनी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे तक्रार दाखल करत माझ्या कुटुंबाला व कार्यकर्त्यांना संरक्षण द्यावं अशी मागणी केली। घटनेची खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील तातडीने दखल घेत संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच पक्षाच्या कुठल्याही पदाधिकारी कार्यकर्त्यावर अशा प्रकारचा हल्ला झाला तर याचे उत्तर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावं लागेल असं सांगत विरोधकांवर जोरदार निशाणा साधलाय। नाही, याला पूर्णपणे जबाबदार या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। याचं उत्तर त्यांनी द्यावं लागेल, कारण काही सगळी जबाबदारी सरकारची असते आणि तेच अनेक वर्ष या राज्याचे गृहमंत्री राहिलेत ना। बदलापूरची घटना यांच्याच काळात झाली, महिलांवरचे अत्याचार यांच्याच काळात झाले आणि त्यांच्याच पक्षाचे जेव्हा धनंजय महाडिक म्हणाले की महिलांचे आम्ही फोटो काढू, महिलांना आम्ही बघू काय कार्यक्रम त्यांचा करायचा, तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी। यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष गजानन शेलार, शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते दत्ता गायकवाड, श्रमिक सेनेचे मामा राजवाडे यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो।